नमस्कार, मी अजित चव्हाण. आज आपल्याबरोबर मुंबईतल्या महाराष्ट्रामधल्या सामाजिक न्याय मिळवून देण्याकरता ज्या चळवळी झाल्या त्या चळवळीमधलं एक वटवृक्ष आपल्याबरोबर आहे. दलित पॅन्थरच्या सुरुवातीच्या काही पॅन्थर्सपैकी 12 पॅन्थरपैकी एक पॅन्थर आज आपल्याबरोबर आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अतिशय निष्ठावंत स्वयंसेवक, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि या महाराष्ट्रामध्ये सामाजिक न्यायासाठी झगडणारे संघर्षवीर, असं मी त्यांचं वर्णन करेन. विजय उर्फ भाई गिरकर आपल्याबरोबर आहेत. भाई, आपलं खूप खूप स्वागत. नमस्कार. विजय गिरकर आणि भाई गिरकर म्हणजे खरं तर मला असं वाटतं की तुम्ही भाकरीचा चंद्र शोधण्याकरता नोकरी करत असतानाचा विजय गिरकर बरोबर. आणि झोपडपट्टीतल्या वंचित शोषितांकरता लढणारा भाई गिरकर, अशी तुमची दोन रूपं एकाच वेळेला होती. भाई, 70-71च्या दरम्यान भाकरीचा चंद्र शोधण्यासाठी जी नोकरी आवश्यक होती ती झुगारून दिली, पूर्ण वेळ तुम्ही चळवळीमध्ये आला. बरोबर. समता परिषद, झोपडपट्टीवासियांसाठीचं काम, राज्यामधले, मी माजी मंत्री मुद्दाम उल्लेख केला नाही कारण मूळ भाई गिरकर हा चळवळीमधला कार्यकर्ता आहे. बरोबर. सुरुवात कशी होती? नाही, मी पूर्वी पिंडच माझा होता, हा चळवळ्या होता आणि त्यातून जो अन्याय अत्याचार झाले, विशेषतः गवई बंधूंचे डोळे काढले गेले, सिरसगावची आमची बौद्ध महिला, तिला नागवी करून तिची धिंड काढली, यातून एक जो उद्रेक निर्माण झाला मनामध्ये. आणि मग त्याच वेळी नामदेव ढसाळ, जवे पवार याने असं ठरवलं की आपण विखुरले गेल्यामुळे जे पक्ष आहेत आपल्या, विशेषतः RPI मधले तटगट, यांना एकत्र करून आपण या विरुद्ध, अन्यायाविरुद्ध लढा दिला पाहिजे. आणि म्हणून जवळजवळ आम्ही 12 लोक किंवा अजूनही नंतरचे हे आम्ही फिरायला लागलो की आपण सगळे दलित एकत्र झालं पाहिजे आणि हा अन्याय अत्याचार आहे, हा अन्याय अत्याचार आपण दूर केला पाहिजे. त्यासाठी पहिलं काय केलं तर हे जे सगळे पुढारी मंडळी होते, BC कांबळे असतील, गवई असतील इत्यादी, यांना एकत्र या अशी हे जे आम्ही तरुण होतो त्यांना विनंती केली आणि ते काही एकत्र झाले नाही. मग आम्ही त्यांच्या जिथे सभा व्हायच्या, विशेषतः BC कांबळे मुंबईमध्ये ॲक्टिव्ह होते, मग ढिलाई रोड असेल, माझगाव खड्डा असेल, इथे जाऊन त्यांच्या सभा उधळल्या आणि त्यातून सभा उधळून पण ते काही एकत्र होत नव्हते. म्हणून दलित पॅन्थरची स्थापना झाली. ही सिद्धार्थनगर कामाटीपुरा जो भाग आहे सफाई कामगारांचा, तिथे एक वेलफेअर सेंटर आहे, त्याच्या गच्चीवर झाली. आणि मग ठरलं की आपण पॅन्थरतर्फे, दलित पॅन्थरतर्फे आपण लढे करायचे, निर्णय गावामध्ये जिथे अन्याय अत्याचार होतील त्या गावामध्ये जायचे. असं करत असताना एक मोर्चा निघाला आणि विशेषतः त्यावेळी एक पोटनिवडणूक लागली आणि रोजा देशपांडे या कम्युनिस्टांच्या वतीने उभ्या होत्या आणि त्यावेळच्या जनसंघातर्फे जे पंडित हे उभे होते, डॉक्टर पंडित. आणि या चळवळीमध्ये मग हळूहळू माझ्या लक्षात आलं की कम्युनिस्ट लोक घुसायला लागले. GL रेड्डी असतील, तारा रेड्डी असतील, कारखानीस असतील त्यावेळेचे, आणि त्यातून हा लढा हळूहळू कम्युनिझमकडे जातो की काय असं मला एक संशय निर्माण झाला माझ्या मनामध्ये. आणि जो आम्ही वरळीवरून मोर्चा काढला, त्या मोर्चात मी नव्हतो नोकरीवर असल्यामुळे, तो आला श्रीनिवास बिल्डिंगला आला मोर्चा, तो परळला येणार होता आणि तिथेच एक वरवंटा आला आणि भागवत जाधव नावाचे माझे मित्र होते, त्यांच्या डोक्यावर बसला आणि त्यांचं ते तिथे मृत्यू झाला. म्हणजे नंतरच्या काळात ते हुतात्मा झाले. आणि त्याच कालखंडामध्ये पॅन्थरमध्ये फूट पडली. निर्णय लोक त्यांनी, म्हणजे जी चळवळ आम्ही रिपब्लिकन पक्ष एकत्र करून लढा देण्याची होती त्यातच फूट पडली आणि त्यामुळे मी दुरावला गेलो. मग मी त्याच कालखंडामध्ये युक्रांमध्ये पण गेलो, जी कृष्णकुंज आहे शिवाजी पार्कला, इथे वर गच्चीवर बैठका व्हायच्या. युवक क्रांती दल, युक्रांत म्हणजे युवक क्रांती दल. त्याच्यामध्ये हुसेन दलवाई, शमा पंडित, त्यानंतर राम सातपुते, शैला नार्वेकर, ही सगळी मंडळी होती. आणि ते त्यांच्या कोपऱ्यामध्ये बैठका, एकच गच्ची, व या कोपऱ्यात थोडे लोक, दुसऱ्या कोपऱ्यात, म्हणजे स्वतःला समाजवादी विचारसरणी, सर्व समाजवादी, परंतु हे कोपरावादी मला दिसले. आणि म्हणून मी म्हटलं हे काही खरं दिसत नाही. 74ला जनसंघाच्या संपर्कात आलो
मी तसा जनसंघाचा विरोधक होतो की हा सेठजी भटजींचा पक्ष आहे, इथे जे अनुसूचित जाती वर्गाच्या लोकांना काहीच स्थान नाही. परंतु त्या कालखंडामध्ये वामनराव परब नावाचे एक बहुजन समाजाचे नेते हे सर्व विशेषतः झोपडपट्टी आणि दलित वर्गामध्ये काम करणारे होते. म्हणजे मूलतः संघाचे प्रचार. मूर्ते संघाचे ते प्रचारक होते. नंतर ते जनसंघाचे मुंबईचे संघटन मंत्री झाले आणि त्यांनी ते जेव्हा 73ला निवडून आले, त्या 73ला 1973ला तेव्हा त्यांनी कामाडीपुरा सिद्धार्थनगरमध्ये बुद्ध विहार बांधलं. त्याच्याच बाजूला एक स्टेबल स्ट्रीट म्हणून भाग आहे कामाडीपुरा, तिथे एक बुद्ध विहार बांधलं. तर मला प्रश्न पडला की हा तर संघाचा माणूस आणि हे तर द्वेष करतात आमचा, आणि 2-2 बुद्ध विहार ह्या माणसाने बांधली. आणि मग मी त्यांच्यात असं मोहात पडलो की आपण जवळ जाऊन बघूया. आपण पण बाहेरून युक्रेनमध्ये बाकीच्या ठिकाणी ऐकलं आहे की संघ जातीवादी आहे, तो जेव्हा सत्यनारायणची पूजा करतो तो चातुर्वर्ण्याचा पुरस्कार करतो. अशा प्रकारचं जे एकूण मनामध्ये जे त्यांच्या संघाबद्दल द्वेष होता की हे काय आपल्याला सामान्य माणसांना किंवा आमच्या बहुजन समाजाला या ठिकाणी स्थान नाही. आणि म्हणून मी ते पाहण्यासाठी आत गेलो की आपण आत जावं आणि समाजाला नंतर सांगावं की मला असं असं संघाचा किंवा हे जे आपण सेठजी भटजी म्हणतो किंवा हे जे विशेषतः ब्राह्मण मंडळाचे त्या जे लोक होते ते नेतृत्व करत होते, तर त्यांनी या ठिकाणी ते तसं वागताय तसं मला वाटलं. मी 74ला जेव्हा कोल्हापूरला एका जी समता परिषद होती तिथे अटलजी आले होते आणि ह्या अटलजीने एक वाक्य म्हटलं की जर ईश्वराने मला अस्पृश्यता मानायला सांगितलं तर तेव्हा मी ईश्वरालाच मानणार नाही. आणि या एका वाक्याने मी तसा म्हणजे म्हटलं की अस्पृश्यतेला कुठे थारा नाही अटलजी किंवा त्यांचे जे मुख्य नेते आहेत. आणि म्हणून मग मी जनसंघाच्याकडे वळलो. जनसंघाचे जे वामनराव परब होते मगाशी ज्याचा उल्लेख केला, त्यांनी त्यावेळी 50 पैशाची पावती माझ्याकडून फाटून घेतली आणि माझ्याकडून 50 पैसे घेतले की त्यावेळी जनसंघाची दरवर्षी वर्गणी फी असायची आणि तुम्हाला सदस्याची पावती मिळायची. याच कालखंडामध्ये मग 74 जाता जाता 75 आला आणि 75 मार्चमध्ये मी जे जनसंघाचं अधिवेशन होतं दिल्लीला, आणि त्या अधिवेशनानंतर जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली सर्व पक्षांची एक महारॅली निघणार होती. आणि मग त्या अधिवेशनात असताना त्या आपले जयप्रकाश नारायण आले होते जनसंघाच्या अधिवेशनात. तिथे ते म्हणाले भाषण करताना की जनसंघ जर फॅशिस्ट असेल तर हा जयप्रकाश नारायण सुद्धा फॅशिस्ट आहे. मग एवढ्या अनेक वर्ष त्यांनी जनसंघावर टीका केली, द्वेष केला, जनसंघाच्या विरुद्ध लिहिलं, बोललं. ते जयप्रकाश नारायण हे जे सम्यक क्रांतीचे नायक होते, लोकनायक होते, त्यांनी असं म्हटलं. आणि नंतर जो एक 10 लाखांचा मोर्चा निघाला, सिंहासन खाली करो जनता आ रही है, त्या मोर्चानंतर हा मार्च 75चा कालखंड आहे. इंदिरा गांधी एकदम गडबडून गेल्या होत्या की एवढे लोक 10 लाख लोक दिल्लीत आले. आणि मग अलाहाबाद कोर्टाचा पण निर्णय आला, त्यानं 6 वर्षासाठी सस्पेंड केलं की तुम्हाला निवडणूक लढवता येणार नाही. आणि या दरम्यान त्यांनी 25 जून रात्री आणीबाणी आणली, 42वी घटना दुरुस्ती केली आणि सर्व लोकशाहीचे जे 4 मूल्य आहेत, ह्या 4ही म्हणजे बोलण्याचा अधिकार, लिहिण्याचा अधिकार, तुम्हाला कायदे करण्याचा अधिकार, त्यानंतर निवडून येण्याचा अधिकार, हे 4ही अधिकार त्यांनी काढून टाकले. देशावर इमारती लागली. 75च्या दरम्यान मी नोकरीला होतो, क्लार्कचा इन्स्पेक्टर झालो होतो. आणि बाबासाहेबांची जी राज्यघटना आहे ही इंदिरा गांधींनी त्या ठिकाणी पायदळी तुडवली किंवा तिची हत्या केली. म्हणून संघावर बंदी आली होती, भाजपवर बंदी आली होती, सगळ्या पक्षांवर आली होती. आणि मग ठरलं की याच्या विरुद्ध आंदोलन करायचं. कारण त्यावेळी वर्तमानपत्र पण लिहूच शकत नव्हती, लिहिलं तर त्यांनाही आज जाता आलं असतं. जसं किशोर कुमारचं गाणं होतं किंवा त्यांनी विरोध केला म्हणून किशोर कुमारला आकाशवाणीतून काढून टाकलं होतं. आणि एवढे अनन्वित अत्याचार हे झाले सगळ्या लोकांवर. आपल्याला माहिती आहे दिल्लीला पण एक नरसंहार झाला. तो खरं म्हणजे अल्पसंख्याक समाजाचे बुलडोझर लावून
त्यांची त्या ठिकाणी नसबंदी करण्यात आली आणि अशा प्रकारचा एक देशामध्ये उद्रेक निर्माण झाला. हा सुप्त दिसत होता. बाहेर तर कोण बोलत नव्हते, वर्तमानपत्र लिहत नव्हते, कारण लिहिले असते तर त्यांच्यावर बंदी आली असती आणि त्यांना 18 महिने जे जेल झाली ती झाली असती. आणि मग आम्ही जेव्हा ठरलं आंदोलन करायचं तर आम्ही मग प्रेस वार्ता काढायचो आणि ते प्रेसवर नोट जे असेल ते टाईप करायचो, कुठल्या घरात टाईप करायचो ती माहिती नसायची त्याची आणि मग ते सगळीकडे आम्ही वाटायचो. मी बसमधून पण ते टाकून द्यायचो की इंदिरा गांधींनी कसा अन्याय अत्याचार केला. या दरम्यान 17 नोव्हेंबर 1975 साली माझा विवाह झाला आणि मग ठरलं की पहिली पुरुषांच्या बॅच करत होत्या जूनपासून आंदोलन, महिलांनी बॅच करायची आणि महिलांची 6 महिलांची बॅच ही आंदोलनासाठी निघाली. त्यावेळी माझी पत्नी, माझ्या लग्नाला 10 दिवस झाले होते, माझी पत्नी सौ शैलजा विजय गिरकर ही सत्याग्रहात गेली आणि त्यांना पोलिसांनी पकडलं. तिला 4 दिवस आर्थर रोडमध्ये जेलमध्ये सजा झाली आणि तिचं 20 वर्ष वय असल्यामुळे पॉलिटिक्समध्ये 21 वर्ष त्यावेळी होतं, तिला फक्त 4 दिवस झाली. पण बाकीचे ज्या त्यांच्याबरोबर 5 महिला होत्या त्यांना 1.5 महिने त्या ठिकाणी सजा झाली आणि त्यांना इरोडा जेलमध्ये पाठवलं. आणि आपण अगदी करिअरला सुरुवात कशी झाली, सामाजिक जीवनात कशा आले, तिथपासून आणीबाणीपर्यंत आपण आलेलो आहोत. मला एक सांगा, ज्या पद्धतीनं मुंबईतले नेते म्हणून तुमची महाराष्ट्राला ओळख आहे, भाई आज मुंबईमधली जी मराठी माणसाची परिस्थिती आहे त्याला जबाबदार कोण आहे असं वाटतं आपल्याला? कारण आपण आता आणीबाणीचं सांगता सांगता जरा मुंबईतल्या नेत्यांबद्दल बोलायला लागला होता. एकेकाळी वसंत सेना म्हणून शिवसेना मुंबईमध्ये ओळखली जायची. ज्या पद्धतीनं काँग्रेसनं कम्युनिस्टांना संपवण्याकरता इथं शिवसेना जन्माला घातली असं म्हटलं जातं. पुढं या सगळ्याचा काय परिपाक झाला आणि आजची मराठी माणसाची जी परिस्थिती आहे त्याचं विश्लेषण कसं करायला? जे गिरणीचा संप झाला, हा गिरणीचा संप जो झाला, आपल्याला माहिती आहे की अनेक संघटना होत्या, काँग्रेसच्याही संघटना होत्या गिरणीच्या संपामध्ये आणि शिवसेना पण होती. त्या कालखंडामध्ये जो दत्ता सावंत होते यांनी जो या ठिकाणी ठरवलं की आम्हाला जोपर्यंत गिरणी कामगारांच्या मागण्या होणार नाही तोपर्यंत आम्ही संप मिटवणार नाही. आणि हा अनेक वर्ष संप चालल्यामुळे आपोआपच गिरण्या बंद पडल्या आणि गिरण्या बंद पडल्यामुळे कामगार देशोधडीला लागले. मग आमच्या कोकणातले कामगार बरेच होते, सर्व महाराष्ट्रातले कामगार होते, पण याच्यामध्ये जास्त कामगार हे कोकणातले होते आणि हे सगळे गावी घरं नव्हती, मुंबईला नोकरी नव्हती, बेघर झाले, बेरोजगार झाले. त्या कालखंडामध्ये अनेक लोकांनी मुंबई सोडली इथे रोजगार नसल्यामुळे आणि त्यातून ह्या दुर्गती आपल्या याची सुरुवात झाली. मग आपण पाहिलं की शिवसेनेची महापालिकेवर सत्ता आली आणि यांनी जी 25 वर्ष सत्ता राबवली, या सत्तेतून त्यांनी या ठिकाणी म्हटलं मराठी माणसाचा आम्ही विकास करू. परंतु जे जे म्हणून विकासक होते यांना मदत करून किंवा ह्या गिरणीच्या जमिनी पण होत्या, ते जे काँग्रेसचं सरकार आणि यांचं कदाचित साठलोट असेल की त्याच जागी जो लोकांना विकास करायला पाहिजे होती, त्यांना घरं द्यायला पाहिजे होती, ती घरं दिली गेली नाही. अजूनही गिरणी कामगारांना मोर्चे काढावे लागतात. त्यांना पालघर किंवा कुठे स्वतःचं गाव असेल तिथे पुनर्वसन करू असं काँग्रेसने त्यावेळी म्हटलं आणि याने पण तसं म्हटलं. त्यामुळे हा मराठी कामगार देशोधडीला लागला. आज तुम्हाला लालबाग, परळ या ठिकाणी टॉवर झालेले दिसतील. गिरणीचे जे आपले मोठे भोंगे होते ते तुम्हाला कुठेच आढळणार नाही. हे कशामुळे? जी चुकीची या ठिकाणी नीती त्या महाराष्ट्रात जे काँग्रेसचं सरकार होतं आणि जे मुंबई महापालिकेमध्ये आमच्या शिवसेना किंवा तत्कालीन आमच्या मित्राचं होतं, यांनी धोरणं किंवा योजना केली नसल्यामुळे आज आपल्याला मुंबईमध्ये परळ, लोटपरळ आणि लालबाग या ठिकाणी हा आमचा मराठी माणूस आणि गिरगावातला मराठी माणूस हा डोंगावली आणि आता तर पालघर, बदलापूरमध्ये गेला. आणि ही मुंबई जी खरी कामगारांची होती, जी या ठिकाणी राबणाऱ्या मजुरांची होती, ही मुंबई आता न राहता आता या ठिकाणी ती या उंच टावरच्या
जी त्यांनी अण्णाभाऊ साठेने म्हटलं होतं, माझी महिना गावाला राहिली आणि माझ्या जीवाची होती या कायली, ते त्यांना कळलं होतं की ही चमकणारी मुंबई होणार आहे. त्याने जो पवाडा त्यावेळी लिहिला तो आत्ता आपल्याला प्रत्यक्षात देतो की ही झगमगणारी मुंबई झाली. आणि जो आमचा हा मुंबईचा जो मराठी माणूस आहे हा देशोधडीला लागला, याचं कारण हे काँग्रेसचं सरकार आणि मुंबई महापालिकेतलं शिवसेनेचं सरकार असं मला वाटतं. भाई, आपण मुंबईतला उल्लेख करताना एकूणच मराठी माणसाच्या दुरवस्थेबद्दल काँग्रेसचा आपण उल्लेख केला. काँग्रेसनं सतत एकतर मगाशी आपण सांगितलं की संघाबरोबर काम करताना आपल्याला असं जाणवलं की खरंच इथं जातपात पाळली जात नाही आणि त्यामुळं बौद्ध समाजातला भाई गिरकर हा मनानं आणि पूर्णपणे स्वतःच नाही तर आपल्या समाजामधल्या लाखो लोकांना भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी उभं करताना दिसला. काय नेमकं म्हणजे या प्रवासातलं काय नेमकं सत्य आहे किंवा खरंच हे असं आहे का? हे जसं आपण म्हणताय की मी पहिलं जनसंघात आलो, मग संघात गेलो, संघातून मी जनसंघात नाही आलो आणि 4 सरसंघ चालक जे या माझ्या कालखंडामध्ये झाले, परमपूज्य बाळासाहेब देवरस यांच्याशी 1 to 1 डायलॉग, काय अनुसूचित जातीबद्दल तुमचं म्हणणं आहे, या अनटिचेबिलिटीबद्दल तुमचं काय म्हणणं आहे, त्यांनी जे स्पष्ट सांगितलं. किंवा 1974 साली जी पुण्यामध्ये त्यांचं व्याख्यान झालं वसंत व्याख्यानमध्ये, तिथे त्यांनी सांगितलं की ह्या जुन्या रूढी किंवा जुने हे जे काय त्यावेळी मनोने सांगितलं असेल हे आता आपण फेकून दिलं पाहिजे आणि आमचा हा समाज जो समरस झाला पाहिजे, हा समरसतेचा विचार त्यांनी 74ला मांडला. त्यानंतर परमपूज्य रजूभैया आमचे दुसरे सरसंघ चालक झाले, त्यांच्याबरोबरही माझं डायलॉग या विषयामध्ये पूर्ण झालेलं आहे आणि त्यांनी म्हटलं की हे अन्याय हे होणार नाही आहे. आणि त्याच्यानंतर सुदर्शनजी जे आले, या सुदर्शन बरोबरही अनेक मागास तरुणांच्या भेटीगाठी करून की ही जातीयता किंवा नष्ट झाली पाहिजे असं त्यांनी विचार मांडला. आणि आत्ताचे जे परमपूज्य सरसंघचालक मोहनजी भागवत आहे, यांनी तर जो विषय मांडला आहे की एक गाव एक पाणवटा, एक गाव एक बनसनवटा आणि एक देऊळ तिथे सर्वांना प्रवेश, या 3 त्यांनी मुद्दे मांडले. सातत्याने ते मांडतायत की जोपर्यंत विषमता आहे समाजामध्ये, तो हा समाज एक स्तरावर आला नाही तर या राष्ट्राचं कल्याण होणार नाही. एखादं राष्ट्र जर बलवान करायचं असेल तर त्याचा हात पाय जर दुबळा असेल शरीराचा, तर शरीर जसं दुबळं राहतं तसं आमचं एक अंग अनुसूचित जाती आणि जमाती हे जर दुबळं राहिलं राष्ट्रासाठी तर हे राष्ट्र कधी बलवान होणार नाही. खरं. आणि बोल भाई, आपण भारतीय जनता पक्षामध्ये जनसंघापासून सुरुवात केली, अनेक निवडणुका आपण लढलात, समता परिषदेची स्थापना केली, पुढं राज्यामध्ये आपण मंत्री झालात, आमदार झालात आणि एकूणच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित अनेक संस्था, ज्यातल्या बहुतांश आर्थिक संस्था आहेत, तिथं देखील आपण संचालक म्हणून काम करतात गेली अनेक वर्ष. या माध्यमातून बहुजन समाजामधल्या तरुणांना रोजगार देण्याकडे आपला विशेष कल राहिलेला आहे. हा प्रवास कसा होता? 1990 साली ज्यावेळी व्ही.पी. सिंगचं सरकार होतं, त्यांनी बॅकलॉग भरावा असं त्यांनी काढलं, जो सर्व बॅकलॉग आहे. आणि मग मुंबईतल्या ज्या बँका आहेत, अभुदय बँकेपासून जनसेवा बँक, जनकल्याण बँक ज्याच्यावर मी डायरेक्टर होतो, डोंबिवली नागरिक बँक, या सर्व बँकेतला बॅकलॉग मी मागून घेतला आणि तिथे जवळजवळ 250 तरुणांना रोजगार दिला. मुंबई महानगरपालिकेतला बॅकलॉग मागवला, तिथे जवळजवळ 250 तरुणांना रोजगार दिला. माझं असं मत होतं की दलित चळवळीतला कार्यकर्ता हा कुठेतरी दाढी वाढलेला, झोळी घेतलेला फिरतोय आणि अनेकांची कुटुंब उद्ध्वस्त झालेली मी पाहिली. त्यातून मी ठरवलं, यांना सगळ्यांना सांगितलं की सर्व कोणाची दाढी वाढलेला माझ्या समोर येता कामा, तुम्हाला आता रोजगार दिला आहे, हा रोजगार मी तुम्हाला जनता पार्टीत भारतीय जनता पार्टीत आणण्यासाठी नाही दिला. एक तर तुमच्या गावच्या मंडळाचं काम करा, तालुक्याचं करा, ग्रामविकासाचं करा आणि तुम्ही अगदीच तुम्हाला काय काम करता नाही आलं ते एखाद्या आजीला पत्र लिहिण्यासाठी मदत करा. आज अनेक जण त्यातले माझ्याबरोबर आहे. समता परिषदसुद्धा आम्ही की 78 साली ते नामांतराचं त्या ठिकाणी आंदोलन झालं, त्यात आपल्या मुंबईमध्ये पण
वळली बीडीडी चाळी असतील, नायगाव बीडीडी चाळी असतील, तिथे सवर्ण आणि दलित असं दगडफेक झाली, पेट्रोलचे गोळे फेकले गेले. आणि मग वामनराव परवांना वाटलं, प्रमोद महाजनांना वाटलं की असं जर झालं तर या मुंबईचं काय होईल आणि या समाजाचं काय होईल. म्हणून 100 लोक आम्ही दलित तरुण हे बोरवलीला नॅशनल पार्कमध्ये जमलो 15 जुलै 1979 साली. आणि प्रमोद महाजन त्यावेळी आम्ही असं नाव घ्यायचं ठरलं, दलित ऐक्य दलित. तर प्रमोदजी म्हणाले की असं नाव नका घेऊ, समता सगळ्यांनाच पाहिजे, दलित पण असलं पाहिजे आणि नॉन दलित पण त्याच्यामध्ये असलं पाहिजे. आणि म्हणून तुम्ही समता परिषद अशी या संस्थेचं नाव ठेवा. आणि समता परिषद मुंबई असं आम्ही नाव ठेवून कामाला सुरुवात केली. वामनराव परब पहिले अध्यक्ष झाले, मी सरचिटणीस झालो. आणि त्यातून आमचं काम चालता चालता आम्ही अनेक वस्त्यांमध्ये, त्यावेळी संस्कार केंद्र, बालवाडी, तिथे तर जायचं आहे आपल्याला, वस्त्यांमध्ये. शेवटी समाज वस्त्यात राहतो. मुंबईतल्या झोपडपट्ट्यांमध्ये अगणित प्रकल्प, अगणित काम आपण उभं केलं. त्यातून मग असं झालं की अनेक कार्यकर्ते मिळायला लागले, भारतीय जनता पार्टीशी जुळायला लागले. आणि या प्रकल्पाद्वारे जी लोकांमध्ये एक नाव झालं. आणि आत्ता 45 वर्ष ह्या संस्थेला झालं. 85 सालापासून आम्ही शिवाजी पार्कला जे बाहेरगावून महापरिनिर्वाणासाठी बाबासाहेबांना अभिवादन करायला लोक येतात, तर आम्ही 45 वर्ष आमचा हा स्टॉल तिथे असतो, समता परिषद सेवा प्रकल्प. येणाऱ्या 1.5 ते 2 लाख लोकांना आम्ही पूर्वी 1 रुपया देत होतो, आता 2 रुपयामध्ये फूड पॅकेट्स देतो. त्यामुळे नाव झालं की बा इथे, आणि तिथेच बनवतो, तिथेच गरम गरम त्यांना वाटतो. भाई, ज्या मुंबईतल्या एका छोट्याशा सफाई कामगारांसाठीच्या असलेल्या वस्तीमध्ये आपला जन्म झाला, संघर्षामध्ये आपण शिक्षण घेतलं, त्याच मुंबईत मी मंत्री होईल असं वाटलं होतं का? हे आपण जे म्हणता, मी 95ला मंत्री झालो, मग 98ला झालो तेव्हा माननीय मनोहर जोशी साहेब मुख्यमंत्री होते. नंतर मध्येच जे मंत्री होते त्यांना काढून मला 98 साली मंत्री केलं प्रमोदजीने. आणि नंतर मला विधान परिषदेवर घेतलं. पहिलं मंत्री केलं, नंतर आमदार केलं. यावेळी मला 2 फेब्रुवारी 1 फेब्रुवारीला मी शपथ घेतली नारायणरावांच्या मंत्रिमंडळात. 2 फेब्रुवारीला मी अंबडव्याला गेलो, जे मूळ गाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. तिथे आनंदराज आंबेडकर होते आणि 132वी सुभेदारांची पुण्यतिथी, रामजी सुभेदारांची. तिथे ते म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे मूळ गाव, इथे स्टेट रस्ता नाही, इथे आरोग्य केंद्र नाही. आणि ते म्हणाले की इथे 4थीपर्यंत शाळा आहे आणि 5वीला 13 किलोमीटर मंडणगडला जावं लागतं, 13 किलोमीटर. मी त्यांचं भाषण ऐकून घेतलं, म्हटलं की आनंदराव, मी रस्ता नाही समजू शकतो, मी आरोग्य केंद्र नाही समजू शकतो, पण डॉक्टर बाबासाहेबांनी जो आम्हाला शिक्षणाचा मंत्र दिला, त्या बाबासाहेबांच्या गावात 5वीपासून हायस्कूल नाही. आणि मी म्हटलं, मी एका सफाई कामगाराचा मुलगा, जर माझ्या वडिलांनी बाबासाहेबांकडून प्रेरणा घेतली नसती, शिक्षण मला दिलं नसतं, तर आज एका सफाई कामगाराचा मुलगा हा 6व्या बंडल्यावर मंत्री म्हणून बसला नसता. आणि त्याच दिवशी मी त्यांना सांगितलं, कारण दादा इदा ते तिथे होते, ज्यांची सावित्रीबाई फुले शिक्षण संस्था आहे आणि तिथे मंडणगडला कॉलेज आहेत अनेक. मी दादांना म्हटलं की इथेच या 99 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या गावात 5वी नंतरची हायस्कूल आपण सुरू केलं पाहिजे. आनंदाची बातमी आहे, त्यावेळी आपले सुधीर जोशी जे शिक्षण मंत्री होते, टाईम निघाला होता. मी त्यांना म्हटलं की बाबासाहेबांचं गाव आहे, इथे शाळा नाही आणि ती शाळा नाही तर तुम्ही द्या. तर लेट फी 5,000 भरून तिथे आपण 99ला शाळा सुरू केली. 99 ते 2000, म्हणजे मी 2 फेब्रुवारी 99ला बोललो होतो. आणि आता तिथे 12वीपर्यंत कॉलेज त्या ठिकाणी निर्माण झालं आहे. म्हणजे बाबासाहेबांच्या गावात शाळा ही माझं भाग्य आहे की हायस्कूल तिथे सुरू करण्याचं मला हे लाभलं. आणि आत्ता पण रमाईंचं जे गाव आहे वणन, या वणनला मातोश्रीच्या गावामध्ये 6 कोटी रुपये खर्च करून हे पूर्ण गाव विकसित केलं आहे मी, आमदार विकास याच्यात. आणि तिथे जे स्मारक होतं, ते स्मारक रमाईंचं होतं, ते 2 कोटी रुपये सरकारचे खर्च करून पूर्णतः नवीन केलं आहे आणि पूर्ण AC स्मारक केलं आहे. तिथे येणारे जो लोक आहेत त्यांना 250 लोक राहतील
अशी व्यवस्था केली आहे. तिथे टॉयलेट नव्हतं, येणाऱ्या ज्या महिला होत्या त्यांना अडचण व्हायची, तर तिथे मी आता 5 पुरुषांना आणि 5 लोकांना टॉयलेट बांधले. आणि एक रमाईंचं विकसित गाव, जसं बाबासाहेब मला पूज्य आहे तशा रमाई मला पूज्य आहे. कारण मी म्हटलं, जर रमाईने त्याग केला नसता तर बाबासाहेब घडले नसते. म्हणून त्या ठिकाणी दोन्ही, एवढंच नव्हे तर वरळी स्मशानभूमीत आपण गेलात तर इथे 27 फेब्रुवारी 1935 रोजी रमाईंचं निधन झालं. झाल्यानंतर तिथे बाबासाहेब आंबेडकर आले होते दहनासाठी. त्या वरळी स्मशानभूमीत पण मी रमाईच्या नावाने स्मारक केलं आहे. भारतीय जनता पक्षामध्ये खरोखर जातीवाद तुम्हाला आढळून आला का, आणि संघामध्ये जातीवाद आढळून आला? नाही, संघामध्ये मला जातीवाद आढळून आला नाही. म्हणूनच मी आता सांगतोय आपल्याला की संघाचे जे 4 सरसंघचालकांशी जे माझे संवाद झाले किंवा आरक्षणावर पण झाले, आणि आपण पाहिलं की गेल्या 2015ला 16 डिसेंबर रोजी याला नागपूरमध्ये एक परिसंवाद झाला आणि तिथे परमपूज्य सरसंघचालक मोहनजी भागवत हे वक्ते होते. ते वक्ते होते. मी पहिल्याच रागेत बसलो होतो. त्यांनी माझ्याकडे, मी आहे म्हणून नाही, तर त्यांनी भाषण करताना सांगितलं, कारण आरक्षण हा विषय होता 2015ला. त्याने असं म्हटलं की या देशामध्ये या अनुसूचित जाती जमातींवर 2000 वर्ष आपण त्याच्यावर अन्याय अत्याचार केलेले आहेत, आणि हे आपल्या पूर्वजांनी जे पाप केलेलं आहे हे फेडायला अजून काय दिवस आपल्याला लागतील. आणि म्हणून जर आपण 2000 वर्ष यांच्यावर अन्याय अत्याचार केला, पाण्याचा अधिकार नाही दिला, अस्पृश्यता पाळली, देवळात जाण्याचा अधिकार नाही दिला, तर यांना बरोबरीला आणायला किमान 200 वर्ष लागतील. आणि आपल्याला 200 वर्षात एवढी लागू नये असं त्याने म्हणाले की लवकरात लवकर आपण हा समाज समरस केला पाहिजे. आणि या राखीव जागा ज्या आहेत, जोपर्यंत ते म्हणत नाही म्हणून, किंवा या देशात जोपर्यंत विषमता राहील तोपर्यंत नोकरीतल्या आणि शिक्षणातल्या राखीव जागा राहिल्या पाहिजेत, असं त्याने स्पष्ट प्रतिपादन आत्ताही त्यावेळी केलं. आणि केरळला जी आता एक संघाची बैठक झाली, त्या बैठकीच्या समाप्तीला पण त्यांनी हेच त्या ठिकाणी वापरलं. भाई, एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की आपण गेली काही दशकं भारतीय जनता पक्षामध्ये काम करता. काँग्रेसनं सातत्यानं सांगितलं की भारतीय जनता पक्ष आरक्षण विरोधी आहे, मात्र प्रत्यक्षात भारतीय जनता पक्षानंच दलितांच्या, आदिवासींच्या, अनुसूचित जातीमधल्या मंडळींच्या आरक्षणाचं वेळोवेळी रक्षण केलेलं आहे. त्याचं एक अतिशय धक्कादायक उदाहरण म्हणजे मंडल आयोगाच्या अंमलबजावणीनंतर सुद्धा राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला संविधानिक दर्जा काँग्रेसनं किंवा कुठल्याही सरकारनं दिला नव्हता. त्यासाठी मोदीजींची सत्तेत येण्याची वाट मागासवर्गीय समाजाला पाहावी लागली. किती धक्कादायक वाटतं हे सगळं? नाही, हे धक्कादायकच आहे. ज्यावेळी मागासवर्गीय आयोगाला त्यांनी दर्जा दिला त्यावेळी आपल्याला दिसेल की लाखो जे ओबीसी तरुण होते त्यांना सगळी ताकद मिळाली. त्यांना आरक्षणाचा जो फायदा होता नोकऱ्यांमध्ये असेल, शिक्षणामध्ये असेल, आणि त्यामुळे एक ओबीसी वर्गामध्ये परिवर्तनाची लाट आली. त्याला मोदीजी यायला लागले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं त्या संविधानामध्ये 14(4) आणि 15(4) हे जे आरक्षण आहे हे मूलभूत अधिकार दिलेला आहे, शिक्षणातला आणखीन नोकऱ्यातला. परंतु आपण जर पाहिलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 52ला ज्यावेळी ते मुंबईतून उभे होते त्यावेळी नेहरूजींनी त्यांचेच PA नारायण काजोळकर यांना उभं करून पाडलं. पुन्हा बाबासाहेब आंबेडकर 54मधून भंडाऱ्याला उभे राहिले, तिथेही त्यांना पाडलं. आणि नेहरू खरं तर एवढं जगातलं सर्वश्रेष्ठ संविधान त्यांनी लिहिलं असताना सुद्धा त्यांना खरं अविरोध निवडून आणलं पाहिजे होतं, त्याने आणलं नाही. एवढंच नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न व्हायला त्यांच्या निधनानंतर 34 वर्ष लागली. बाबासाहेबांचं तैलचित्र हे संविधान, आपले जे संसद भवन आहे त्यावर नव्हतं. बाबासाहेबांचा पुतळा त्या संसद भवनाच्या बाहेर होता. मग तिथेही बाबासाहेब बाहेर होते. ज्यांनी संविधान लिहिलं त्यांचं तैलचित्र तिथे नव्हतं आणि नवबौद्धांनाही सवलती दिल्या नव्हत्या.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिवंत असताना तर अपमानित केलं. आपल्याला माहिती आहे हिंदू कुलबीड जे बाबासाहेबांनी आणलं होतं ते पारित केलं नाही आणि त्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला. ज्या कमिट्या होत्या या कुठल्याही कमिटीवर बाबासाहेबांना घेतलं गेलं नाही. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण जे 56 साली झालं, ज्यावेळी व्ही पी सिंग सरकार आलं आणि भारतीय जनता पार्टीच्या 86 खासदारांचा व्ही पी सिंगचा पाठिंबा होता. व्ही पी सिंगला त्या पाठिंब्याच्या बळावर म्हणजे बाबासाहेब वारले, महापरिनिर्वाण 56ला झालं, 90 म्हणजे 34 वर्षाने बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न दिलं गेलं. बाबासाहेब आंबेडकरांचं तैलचित्र संसदेत लागलं आणि जे नवबौद्ध म्हणजे 56 साली जे बौद्ध झाले होते त्यांना केंद्राच्या ज्या सवलती मिळत नव्हत्या त्या केंद्राच्या सवलती मिळाल्या. म्हणून मी एक वाक्य म्हणतो की बाबासाहेब जिवंत असताना काँग्रेसने अपमानित केलं, बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतरही अपमानित केलं. म्हणून एका ठिकाणी बाबासाहेब म्हणाले होते हे काँग्रेसचे जळतं घर आहे, या घरामध्ये तुम्ही उडी घेऊ नका. दुर्दैवाने एवढ्या वर्ष आमच्या समाजाने उडी घेतली नाही, पण जो नेरेटिव्ह चालवला संविधान बदलण्याचा, राखीव जागा जाण्याचा, यावेळी माझ्या समाजाने या काँग्रेसच्या जळत्या घरात उड्या घेतलेल्या आहेत. त्यांना कळून येईल की आपण चुकीच्या मार्गाने गेलो. कारण काँग्रेसने जे जे आपण पाहिलं की नेहरूने असं म्हटलं जर तुम्ही मागासवर्गीयांना सवलती दिल्या, अनुसूचित जातीच्या लोकांना सवलती दिल्या, तर नेहरूने म्हटलं जातीवर आधारित आरक्षण हा विकासात अडथळा ठरेल. 95 साली राजीव गांधीने म्हटलं की आरक्षणाच्या नावावर बुद्धिहीन लोकांना त्या ठिकाणी प्रोत्साहन मिळेल. 2024 साली अमेरिकेत तर आपण पाहिलं की राहुल गांधीने सांगितलं आरक्षण रद्द करण्याचा आमचा विचार आहे. म्हणजे नेहरू, राजीव गांधी, राहुल गांधी आणि एवढंच नव्हे तर ज्याची मगाशी आपण चर्चा केली ही 1975 साली आणीबाणी आणून या संविधानाची हत्या या काँग्रेसने केली आणि आज राहुल गांधी ते संविधानाचं पुस्तक घेऊन सगळीकडे फिरतायत आणि आम्ही संविधानाचे रक्षक आहे. याने जर संविधान योग्य प्रकारे राबवलं असतं, आता ते म्हणतात त्या दिवशी एका आदिवासीच्या कार्यक्रमात म्हणाले की बघा आदिवासी या ठिकाणी ऑफिसर आहेत का, आदिवासी इथे सुंदरी आहेत का, आदिवासी कुठे कलाकार आहेत का, आदिवासी सोशल या इलेक्ट्रॉनिक मीडियावर आहेत का, असं प्रकार म्हणणारे आमचे राहुल गांधी, त्यांनी जर 60 वर्ष त्यांनी जे राज्य केलं, या 60 वर्षात जर त्यांनी ह्या राखीव जागा किंवा जो बॅकलॉग हा त्यांनी भरला असता तर तुम्हाला आज अधिकारी तिकडे दिसले असते. आपल्या माहितीसाठी की गेल्या महिन्यामध्ये 119 वर्षानंतर रेल्वेचा जो MD झाला आहे किंवा अध्यक्ष झाला आहे तो सतीश कुमार, तो रेल्वेचा अध्यक्ष झाला आहे. एस सी समाजाचा. त्याला अक्षरशः मला काल हे भेटले होते आमचे अश्विनी वैष्णव, ते म्हणाले अक्षरशः माझ्याकडे येऊन रडला तो की एवढा मला या देशाचं अध्यक्षपद रेल्वे बोर्डाचं मला केलं आणि सचिव बनवलं. हा 119 वर्षानंतर बनला दलित समाजातला, पण काँग्रेसने दलित समाजातला कोणालाही केलं नाही. भाई, महाराष्ट्रामध्ये प्रचंड गाजलेली दलित चळवळ म्हणजे दलित पॅन्थर. 12 जणांनी मिळून एका टेरेसवर गच्चीवर दलित पॅन्थरची स्थापना केली असं आम्ही ऐकतो. त्यातले तुम्ही 5वे 6वे होता. पॅन्थर का सोडली? नाही, मी म्हटलं की आपापसातली जे आम्ही एकत्र RPI करण्यासाठी, समाज चळवळ एकत्रित करण्यासाठी आम्ही सर्वांनी मिळून प्रयत्न केले, परंतु नंतरच्या कालखंडात दिसलं की या जे आमचे नेते होते त्यांच्या अलग अलग पॅन्थर झालं. राजा ढाले एकीकडे, जवी पवार एकीकडे, अशा प्रकारचं झाल्यामुळे आणि आपापसात मतभेद झाल्यामुळे मी पॅन्थर सोडली. आणि पॅन्थर नंतर मी जनसंघ आणि संघात गेलो. मी एका ठिकाणी म्हटलं जर इकडे असतो तर मी एखाद्या विद्रोही गटाचा नेता असतो. या बाजूला आल्यामुळे मी विधायक चळवळीत आलो आणि त्यामुळे माझ्या समाजातील अनेक लोकांचा फायदा मंत्री नसताना, मंत्री असताना आणि आता पण आमदार असताना केला. याला कारण जेव्हा मला वाटतं की आपण पॅन्थर सोडली, हे मला वाटतं की आपण योग्य केलं, आज समाजाचं भलं केलं.
एक शेवटचा विषय आहे की माझं आता विधान परिषदेमध्ये माझं शेवटचं भाषण झालं. मग काय काय केलं, कसं केलं, अनेकांनी माझ्यावर स्तुतीसुमनं उधळली. मग त्या ठिकाणी देवेंद्रजी असतील, भाई जगताप असतील, हे सगळे कपिल पाटील हे जे चळवळीतले लोक होते, त्यांनी सांगितलं की भाई गिरकर हा वेगळा नेता आहे. सफाई कामगाराचा मुलगा असून यांनी सफाई कामगारांच्या मालकी हक्काच्या घरासाठी लढा दिला. त्यांची भाषण झाल्यावर मी माझं भाषण केलं आणि त्यांना जीवनातली त्रिसूत्री सांगितली. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कट्टर अनुयायी आहे. भगवान गौतम बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचा पूजक आहे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मी स्वयंसेवक आहे. ही माझ्या जीवनाची त्रिसूत्री आहे. काय सांगाल मतदारांना येत्या विधानसभा निवडणुकीला का मतदान करावं? नाही, मतदारांना मी कळकळीची विनंती करेन, आपल्या महाराष्ट्राचा विकास, आपली जी मुलं आहेत, आपल्या मुली आहेत, यांना पुढचं त्यांचं जे भाग्य आहे हे निर्माण होण्यासाठी केवळ लाडकी बहीण योजना तर आहेच, तरुणांसाठी योजना आहेत अप्रेंटिसच्या, पण ज्या आम्ही भोगलं त्यावेळी जी ट्रेनमध्ये जाताना जी गर्दी पाहिली, तुम्ही म्हणता तसं ट्रामचा जो खडखडीत प्रवास होता तोही मी केलेला आहे. आणि आत्ता या वरळी सी लिंकला आपण जाताना, कोस्टर रोडने जाताना आपण अमेरिकेतच आलो की काय, जेव्हा आपण इथे भोलाबाई रोडला आपण घेतो तेव्हा वाटतं आपण असं आलेला आहे. आपण बाकीचंही म्हटलं, जो अटल सेतू आहे तो मुंबईशी शिवडीवरून एवढा नवी मुंबईला जोडला गेलेला आहे, हे स्वप्नातच होतं आपल्या, की आपल्याला वाटत नव्हतं की एवढा विकास होऊ शकतो, एवढे ब्रिजेस होऊ शकतात, कोस्टर रोड होऊ शकतो. आणि कोस्टर रोड हा विरारपर्यंत झालेला आहे. आणि म्हणून केवळ आमची, आणि असंच नाही, मुंबईकरांनी यासाठी तर मतं द्यावी, पण मुंबईमध्ये जी आमची झोपडपट्टी 60% आहे, मी त्याचा SRA बचाव संघर्ष समितीचा नेता होतो. अनेक मी जागृती अभियान काढलं. आणि आत्ता 1 ऑक्टोबरला या सरकारने जे खरेदी विक्रीचे व्यवहार झाले 95 पासून, या 95 सालपासून जे खरेदी विक्रीचे व्यवहार झाले त्याला 2011पर्यंत जेवढे झाले असतील त्याला अभय योजना दिली आहे. आणि आता सगळे SRA रखडलेले आहेत, ते पात्र होतील. आणि त्यामुळे जे झोपडकरी वासियांचं जे स्वप्न होतं की या ठिकाणी आम्हाला पण मालकी हक्काचं घर मिळावं, जो मुंबईकर होता 95ला कोणाला त्याला मिळत होतं, पण मूळ मुंबईकरला मिळत नव्हतं. मी तुम्हाला याद्वारे सांगतो की सर्व झोपडपट्टी वासियांना माझी हात जोडून विनंती आहे की मी BJP आणि आमचे देवेंद्रजी आणि महायुतीच्या नेत्यांना सांगितलं आहे की असं काम करा, तुम्ही आता जेव्हा अभय योजना दिली आहे सगळे SRA तुम्ही मंजुरी द्या आणि लवकरात लवकर 29 पर्यंत ही मुंबई झोपडपट्टी मुक्त होईल अशा प्रकारचं काम करा. अजून मी एक विनंती करीन, जे माझे सफाई कर्मचारी बंधू आहेत, कारण मी सफाई कामगाराचा मुलगा आहे, आपल्याला सांगितलं, माझे वडील सफाई कामगारांच्या वसाहतीत सिद्धार्थनगर कामाडीपुऱ्यात राहिलेले आहे. मी माझं लग्न झाल्यावर तिथे राहिलेलो आहे. म्हणून सफाई कामगारांच्या ज्या अडचणी आहेत त्यांना या ठिकाणी 1874 साली मुंबई महानगरपालिका सुरुवात झाली 1874. आत्ता त्याला 150 वर्ष झाले. आमच्या 5-5 पिढ्या या त्याच बिल्डिंगमध्ये राहिल्या. एक पिढी राहिली, ती पिढी सफाई कामगार झाला, PTKSवर राहिला, अशा PTKS होता 5 पिढ्या आमच्या राहिल्या. आम्हाला मालकी हक्काचं घर मिळालं नाही. मुंबईत 95ला आलं त्याला मालकी हक्काचं घर SRAमुळे, पण हा 5 पिढ्या राहणाऱ्या सफाई कामगारांना मालकी हक्काचं घर नव्हतं. माननीय देवेंद्र फडणवीस जेव्हा हा माझा लढा चालू होता त्यांनी 2015ला 39 वस्त्या आहेत सफाई कामगारांच्या मुंबईत, त्यांनी 4 FSI देऊन 28,000 सफाई कामगारांना मालकी हक्काचं घर देण्याचा निर्णय घेतला, GR काढला. केवळ मुंबईतल्याच नाही तर महाराष्ट्रातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजनेद्वारे मालकी हक्काचं घर देण्याचं काढलं. ज्या 2.5 वर्षाचा कालखंडाचा तुम्ही उल्लेख केला, या 2.5 वर्षाच्या आमच्या उद्धव ठाकरेजींच्या सरकारमध्ये महाविकास आघाडीच्या ह्यांनी जे मालकी हक्काचं घर द्यायचं GR झाला होता त्यांनी परावर्तित केला आणि महापालिकेने आश्रय योजना राबवत आहेत ते. आणि या आश्रय योजनेद्वारे पुन्हा सर्व्हिस क्वार्टर
म्हणजे मालकी हक्काच्या घरापासून पुन्हा वंचित. वंचित आणि पुन्हा तुमच्या पिढ्या अशाच राहून दे या जी चाळी आहे जशा आहेत तशा. आणि म्हणून मी देवेंद्रजींना विनंती केली आहे की यावेळी तुम्ही आणि त्यांनीही सांगितलं आहे की पुन्हा आमचं सरकार आलं तर 28,000 सफाई कामगारांना मालकीचं घर मुंबईत मिळेल आणि महाराष्ट्रामध्ये ज्या नगरपालिका आणि महानगरपालिकेमध्ये कर्मचारी आहेत त्यांनासुद्धा मालकी हक्काचं घरं मिळतील. म्हणून माझी सर्व सफाई कामगारांना विनंती आहे, माझे वडील सफाई कामगार होते, त्यांचं ऋण फेडायचं होतं म्हणून मी जो लढा दिला आणि देवेंद्र फडणवीसांनी जी साथ दिली, तुम्हाला मालकी हक्काचं घर मिळणार आहे. त्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि महायुतीला तुम्ही साथ द्यावी, पुन्हा निवडून आणावं आणि त्या सरकारच्याद्वारे तुम्हाला मालकी हक्काचं घर मिळेल अशी मी तुम्हाला ग्वाही देतो. भाई खूप दीर्घ गप्पांमध्ये अनेक संदर्भ तुम्ही दिलेत, पण शेवटपर्यंत एक गोष्ट कायम जाणवत राहते, तुम्ही मंत्री झालात तरी तुमच्यातला चळवळीमधला कार्यकर्ता हा जिवंत आहे हे क्षणोक्षणी तुमच्याशी बोलताना जाणवतं. आपण आमच्याशी बोलायला इतका दीर्घ वेळ दिलात आणि खूप छान अशी मुलाखत रंगवलीत. आपले खूप खूप आभार. धन्यवाद.